ती ऑक्टोबरची रात्र होती. हवेत गारवा पसरलेलो आणि मी माझ्या टू व्हीलरने कोकणातून पुण्याकडे जाऊक निघालो होतोय. माझ्यासोबत तेव्हा कोणच नाही होता. रात्रीचे साधारण 11:30-12 वाजत इले असावे, ज्यामुळे महामार्गावरची वर्दळ हळूहळू कमी होऊ लागली होती आणि पुढे पुढे गाडी कधी कधी नाहीसेच व्हायचे. माझी एकटीच मोटरसायकल त्या रस्त्यावरसून अंधार चिरत पळत होती. 10-15 मिनिटाच्या अंतरावर एखाद दुसरा अवजड ट्रक वेगान माका ओव्हरटेक करून निघान जायचो आणि त्या ट्रकाच्या हेडलाईटचं प्रकाश इतकं मोठं होतं की संपूर्ण क्षणभरासाठी रस्तो उजळूनच जायचं. पूर्णपणे अंधार अचानक नाहीसं होऊन असं वाटायचं की आता सकाळ होत चालली आहे. पण ता फक्त काही क्षणापुरता होता. जसं तो ट्रक निघान गेलो की परत संपूर्ण अंधार दाटून यायचं. आजूबाजू पूर्ण घनदाट झाडी आणि त्या झाडीत काय असं कोण बघतं काय होतं ह्या पाहणं जवळजवळ अशक्यच होतं. अशा भयंकर वातावरणात माझा प्रवास चालू होतो आणि त्या दरम्यान माझ्यासोबत असं काय घडलं ज्याचा विचार करून तुम्ही अक्षरशः हादरून जाशाल. तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, असेच भयंकर अनुभव ऐकूसाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओक लाईक करूक विसरा नको. चला तर मग बघूया पुढे नेमका काय घडला. मी त्या रस्त्यावरसून 50-60च्या स्पीडने गाडी पळवत होतोय. माका लवकरात लवकर तो जंगली भाग पार करून पुढे जायचा होता, कारण थंयचं वातावरण थंयची शांतता जरा माका विचित्रच वाटत होते आणि मनात थोडीफार भीती हळूहळू निर्माण होत होती. ती विचित्र शांतता आणि त्यासोबत येणारो एक वास जो शक्यतो कधी मी घाटात अनुभवक नाही होतोय. जेव्हा मी त्या घाटाच्या पहिल्या टप्प्यात शिरलोय तेव्हापासूनच तो दुर्गंधीचो हिवस वास माझ्या नाकात शिरलो होतो. आता तुम्ही म्हणशाल की एखादं प्राणी वगैरे जंगलात मरतं, पण मग तो वास काही ठराविक परिसरात येऊ कोयो. जवळजवळ 5-6 मिनटं मी त्या रस्त्यान 50-60च्या वेगान गाडी पळवत होतोय, पण तो वास मात्र माझी पाठ काय सोडत नाही होतं. आणि तेवढ्यात अचानक माझ्या गाडीच्या इंजिनातून एक वेगळाच आवाज येऊक लागलो. तसं मी गाडीचं वेग कमी केलंय, काहीतरी झालं होतं आणि पुढे जाऊन माझी मोटरसायकल थांबवलंय. खरं तर माका त्या ठिकाणी गाडी थांबवायची अजिबात इच्छा नाही होती, पण माझं नाईलाज झालं. तरी मी गावाकडसून बाहेर पडल्यानंतर वाटेत खयत थांबले नाही होतंय. त्यामुळे माका आपल्या वाटलं की गाडीचं इंजिन गरम वगैरे झालं असत म्हणून आवाज करता. त्यामुळे मी गाडी थांबवून इंजिन थंड होची वाट बघूक लागलोय. माझ्याकडे प्रकाशाचं तर अजिबात काय साधन नाही होतं. मी नुसती गाडीची हेडलाईट चावी चालू करून चालू ठेवलं होतं, जेणेकरून पूर्ण अंधार होऊ नये. गाडी बंद झाल्यानंतर मी आपलं आजूबाजू चांगलं लक्ष ठेवून होतंय, कारण तो पूर्ण जंगली भाग, खयचं एखादं जंगली प्राणी इलो तर मग काय खरा नाही, म्हणून मी तसं तयारच होतंय. बघता बघता 1-2 मिनटं मी कशी बशी थंय काढलंय आणि त्यानंतर जास्त थांबायची माझी हिंमत झाली नाही. मी मोटरसायकल परत चालू केलंय आणि थंयसून हळूहळू पुढे जाऊक लागलोय. जरा थांबल्यामुळे गाडीचं इंजन थोडा थंड झालेला, त्यामुळे तो मगाशी येणारा आवाज आता काही येत नाही होतं. त्यामुळे मग मी हळूहळू पुढे जाऊक निघालोय. आता गाडी फास्ट चालवून फायदो नाही, हळूहळू जाऊन ह्यो आधी घाटाचा रस्तो पार करूया आणि पुढे एखादा घर किंवा वस्ती गावली तर थंय थांबाया, असं काहीसं विचार करून मी थंयसून पुढे जायत होतोय. पण त्याच दरम्यान असं काय प्रकार माझ्यासोबत घडलं जो अजूनपर्यंत मी विसराक शकले नाही. त्या ठिकाणी गाडी थांबवून मी खूप मोठी चूक केलं होतं, कारण जसं मी थंयसून पुढे निघतोय तेव्हा अचानक माका असं जाणवक लागलं
की गाडीवरचा वजा थोडा वाढला. गाडी नेहमीसारखी चलत नाही होती आणि इतकं वेळ मी गाडी चालवत होईपर्यंत इलेलं आहे. त्यामुळे माका लगेचच समजलं की काहीतरी विचित्र घडतं. पण तेव्हा ह्या सगळा विचार करूची वेळ नाही होती. लवकरात लवकर तो रस्तो संपवून मानवी वस्तीत माका जाऊचं होतं म्हणून मी एवढं लक्ष देऊक नाही. पण त्यानंतर अचानक माझ्या खांद्याकडे काहीतरी हालचाल झाली. तेव्हा तर माझ्या अंगावर एकदम काटोचिलं. माझ्या खांद्याचा शर्ट अलगद खाली चपला, जणू कोणीतरी 4-5 बोटं खांद्यावर ठेवल्या नसतील. तेव्हा तर माका स्पष्ट जाणवक लागला की कोणतरी माझ्या मागे बसला. अंधार असल्यामुळे गाडीच्या आरशात तर काय दिसेनाय. पण आता थांबून मागे वळून बघूची माझ्यात काही हिंमत नाही होती. मी देवाचं नाव मनोमन घेऊक लागलोय. काय घडतं ताच माका समजत नाही होतं. मी गाडी सुसाट थैसून पळवलंय. लांब लांबवर पूर्ण रिकामी रस्ता दिसत होतं. मी वाट बघी होतंय की एखादी गाडी तरी येऊन दे, त्यांच्याकडे मदत मागेन. पण काय केल्या, एक गाडी त्या रस्त्यावर नाही होती. माझी एक नजर समोर तर दुसरी नजर गाडीच्या आरशात माझ्या मागे कोण बसला की काय ह्या शोधूक लागली होती. आणि जेव्हा जेव्हा मी आरशाकडे बघायचंय तेव्हा माझ्या काळजाचे ठोके इतके वाढायचे की अक्षरशः तो फुटून बाहेर येता की काय असं झालं होतं. कारण माका पूर्ण जाणीव झाली होती की माझ्या मागे नक्कीच कोणतरी बसला. गाडी वेगान पळवूक लागल्यामुळे इंजन परत तापलं आणि तसोच आवाज इंजनमधून येऊक लागलं. पण ह्या वेळेक मी काय गाडी थांबवले नाही. त्याच अवस्थेत गाडी जोरात पळवूक लागलंय. माका समजलं होतं की हय जर आता मी थांबलोय तर माझा काय खरा नाही. तो आवाज खूपच मोठ्याने येऊक लागलं होतं. माझ्या मनात एकच भीती होती की गाडी जर चुकान जरी हय बंद पडली तर माझा काय आता खरा नाही. ह्यो रात्रीचा प्रवास माझं शेवटचं ठरतलो असे विचार माझ्या डोक्यात येऊक लागले होते. आणि तेव्हा माझ्या अंगावर काटोच येत होतं. मी तरीसुद्धा गाडी वेगानंच पळवलंय कारण माका ते अजिबात थांबायचं नाही होतं. आणि तेवढ्यात माझी गाडी एकदम जड येऊक लागली. तिचं वेग हळूहळू कमी होऊक लागलं. गाडीवर खूप ताण पडतं ह्या माका स्पष्ट जाणवक लागलं. आणि त्यावेळी माका कळालं की आता माझं काय खरं नाही. आणि तेवढ्यात माका समोर एक मोठा वळण गावला, तीव्र वळण. आणि जशी गाडी त्या वळणाक लागतं तसं मी गाडीचं ब्रेक मारलंय कारण एवढ्या वेगात त्या वळणावर गाडी चालवणं धोकादायक होतं. जसं मी गाडीचं वेग पूर्ण कमी करतोय आणि त्या वळण घेतोय तेवढ्याच गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात माका समोर एक बाई उभी दिसली. तिने डोक्यावर पदर घेतल्या नव्हतं आणि अगदी रस्त्याच्या कडेकच ती उभी राहून माझ्याकडे बघत होती. इतक्या रात्री ह्या निर्जन घाटात ही बाई होय काय करता ह्या विचारान माझे हातपाय थरथर कापाक लागले. माका कळालं होतं की ही बाई साधीसुधी नाही, ह्यो नक्कीच काहीतरी विचित्र आणि भयंकर प्रकार हा. पण आता करायचं काय, आता काय होतला. पण मी मनोमन देवाचं नाव घेतलंय आणि कसा बसा थरथरत त्या वळण मारलंय आणि त्या बाईच्या पुढे निघून गेलंय. एका क्षणासाठी हे सगळं काय प्रकार घडलो ताच माका समजलं नाही. पण ह्यात जा काय घडता ता काय हा ह्याची माका थोडी थोडी जाणीव होऊक लागली होती. आणि अशा प्रकारात देवच आपली मदत करू शकता ह्यो एकच विचार माझ्या डोक्यात होतो. आणि मनोमन मी देवाचं नामस्मरण करत होतोय. कशी बशी गाडी त्या वळणावरसून मी पुढे नेलंय. आणि जसं मी थैसून पुढे जातोय तेवढ्यात माका पुढे अजून एक वळण दिसाक लागला. अगदी तसाच एकदम गोलांटा. जसं मी त्या वळणात जातोय तशी तीच बाई त्याच अवतारात डोक्यावर पदर घेऊन रस्त्याच्या कडेक उभी दिसली. ह्यावेळेक मी तर समजलंय की आता माझं काय खरं नाही. हिने माका आता धरल्या ना आणि ही काय माझी आता पाठलाग सोडूची नाही. मगातपासून देवाचं धाव मी मनात करत होतोय. पण त्या क्षणी माका काय झालं आणि मी मोठमोठ्यान देवाचं नाव तोंडान घेऊक लागलोय. आणि तेव्हा अचानक माका खैसून धीर इलो काय माहिती. तेव्हा तो धीर माका नाही इलो असतो तर माझो गाडीवरचो ताबो सुटाक वेळ लागलो नसतो.
इतकं मी घाबरलेलं आहे. देवाचं नाव घेताच माझ्यात एक बळ इला आणि हातबीत मी एकदम घट्ट पकडून कसं तरी मी तासुद्धा वळण घेतलं आहे. आणि एक गोष्ट विचित्र अशी होती की ती बाई फक्त वळणावरच दिसायची. दोनदा ती बाई दिसलेली. अजून काय होतं हे माका माहिती नाही होतं. पण मी चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी येऊन पोचलो आहे ह्याची माका जाणीव झाली होती. त्यानंतर जवळजवळ 4 ते 5 वेळा त्या बाईक मी पुढच्या प्रत्येक वळणावर बघितलं आहे. ती कडेक उभी राहून फक्त माझ्याकडे बघायची. आणि त्या सगळ्यानंतर कसं बसं तो घाट संपलो आणि वळणाचं रस्तो संपान एक सरळ रस्तो लागलो. नंतर ती बाई माका पुढे खयत दिसाक नाही. आणि शेवटी कसं बसं तो जंगली रस्तो संपलो आणि पुढे एक मानवी वस्ती लागाक लागली. आणि तेवढ्यात माझं लक्ष बाजूच्या एका लाईटीकडे गेलो. तर एक छोटंसं धाबं होतं आणि त्या धाब्यावर काही माणसं एकत्र बसून गप्पा गोष्टी करत होते. तेंका बघून थोडं माझ्या जीवात जिविलं. मी पटकन गाडी त्या दिशेने वळवलंय आणि धाब्याकडे नेऊन लावलंय. आणि सगळ्यात आधी मी मागे वळून बघितलंय. माझ्या मागे तर कोण नाही होतं. पण एक गोष्ट अशी दिसली जी बघून माझ्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. माझ्या सीटच्या मागे जे बॅगे लावलेले होते त्या बॅगेंका एक वलसर चिखल लागलं होतं. असं वाटलं की कोणतरी चिखलान माखलेलो माणूस त्या सीटवर बसलो असत. आणि पाय ठेवतात त्या ठिकाणी सुद्धा एकदम चिखल होतं. पण वाटेत तर असं वलसर चिखल खयत नाही गावाक. म्हणजे इलो खैसून ता बघून माझी तर अजूनच तणतणली. मी पटकन कसं तरी पाणी काढलंय आणि गटागटा पिलंय. आणि तेवढ्यात एक म्हातारो माणूस माझ्या मागसून चलत इलो आणि माका म्हणालो, काय साहेब, घाटात कोण भेटला काय? त्या म्हाताऱ्याची वाक्य ऐकून माझ्या काळजात एकदम धस्सच झाला. मी खूप घाबरलो होतोय. आणि तसं मी तेंका त्या बाईचं सगळं प्रकार सांगितलंय. तेव्हा ते माका म्हणाले, अरे 4 वर्षांपूर्वी एक मोठं अपघात त्या वळणार झालं होतं आणि त्यात एक बाई ऑन द स्पॉट गेली होती. तेव्हापासून ती रात्रीची एकटोकून प्रवासी दिसलो की तेका ती हदरून दिसता. पण ती कोणाक त्रास देत नाही. संपूर्ण घाट संपापर्यंत ती आपल्यासोबत येता आणि अधरून वळणावरच दिसता. जेणेकरून वळणावर प्रवासी एकदम सावकाश गाडी चालवेत आणि त्याचा अपघात होऊचो नाही. म्हणून ती फक्त वळणावरच लोकांका सावध करता. आणि घाट संपलो की मग ती आपलं पाठलाग सोडून देता. पण या सगळ्या दिसत असताना जर कोणी मागे वळण बघितल्यान तर मात्र तेका त्रास होऊ शकता. असे प्रकार खूपदा या घाटार लोकांनी अनुभवलेले असत. आजोबांची ती सगळी गोष्ट ऐकून माझ्या अंगार काटो चिलो. माझं नशीब चांगलं की मी मागे वळण बघूक नाही. माका ती बाई प्रत्येक वळणार दिसली. पण नशिबान काय माका झाला नाही. असे प्रकार रात्रीचे खूपदा लोकांका अनुभव गावतात. पण माझ्यासोबत असं काय घडत याचं मी कधीच विचार करूक नाही होतंय. पण ह्यात जा काय होता ता मात्र मी जीवनात कधीच विसराक शकत नाही. इतकं हे सगळं भयंकर प्रकार होतं. त्यानंतर मी जवळजवळ 10-15 मिनटं त्या धाब्यावर थांबलोय. थोडी चहा वगैरे पिलंय आणि नंतर मी पुढे निघान गेलोय. आणि पहाटेपर्यंत मी पुण्यात येऊन पोचलोय. घराकडे येताच मी अंघोळ वगैरे करून देवपूजा केलंय. देवाचे खूप आभार मानलोय. कारण त्या दिवशी देव जर माझ्या साथीक नसतो तर माझ्यासोबत काय घडलं असतं याचं मी विचार देखील करू शकत नाही. पण त्या बाईचं आत्मा हे वाईट नाही होतं. तो फक्त सावध करूसाठी त्या ठिकाणी माका दिसलेलो, ज्यामुळे माका पुढे काही त्रास झालो नाही. पण ही घटना माझ्या जीवनात कायमची जागा करून गेली. आता मी तुमका अजून एक रात्रीच्या प्रवासादरम्यान इलेलो भयंकर अनुभव सांगतोय. माका एकदा गावाकडे जायचं होतं. बरेच दिवस मी कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे गावाकडे काय जाणं येणं होऊक नाही. घरचे सुद्धा बऱ्याचदा माका म्हणत होते की सुट्टी मिळाली तर एकदा येऊन जा, खूप दिवस झाले. एक दिवशी
ऑफिसचं काहीतरी इव्हेंट चालू होतं आणि त्या दरम्यानच माका 3 दिवसाची लागान सुट्टी मिळाली होती. पण ह्या सगळं अचानकच झाला, ज्यामुळे आधी माका तिकीट वगैरे काढूक गावाक नाय आणि ऐन टायमाक जेव्हा मी तिकीट काढूक गेलोय तेव्हा तिकीटी काय गावले नाय. आता सुट्टी असून सुद्धा गावाकडे जाऊक गावाचं नाय, ह्यामुळे मी थोडं नाराज झालं होतं. पण माका कायो करून गावाकडे जाऊचा तर होता. पण तो दिवाळीचाच काळ असल्यामुळे ट्रेन, बस, ट्रॅव्हल हे सगळे फुल होते. ऐन टायमाक तिकीट मिळणं शक्य नाही होता. म्हणून मग शेवटी मी एक मोठा निर्णय घेतलाय. माझ्याकडे तेव्हा एक बाईक होती. याआधी एकदा मी गावाकडे गेलेलो आहे, पण त्यानंतर बरीच वर्ष काय मी जाऊक नाही. पण आता अजून काय पर्याय नसल्यामुळे मी हिंमत करून बाईकने जाऊचं ठरवलं आहे. पण घरच्यांका जर ह्या कळालं असता तर ते माका योग देणार नाही होते, कारण रात्रीचं एकट्या कसं बाईकने येणं बरोबर नाही. म्हणून मी म्हटलंय की घरच्यांका न सांगताच जाऊ कोया. एकदा थंय जाऊन पोचलो की मग काय नाही असं काहीच विचार करून मी रातोरात माझी बाईक काढलंय आणि पेट्रोलची टाकी फुल करून गावाकडे येऊक निघालोय. तरी संध्याकाळचे 6-6:30 झाले होते आणि माका गावाकडे पोचाक पुढच्या दिवशी पहाट होणार होती. 2-1 तास प्रवास करून झाल्यानंतर रात्री 10:30च्या दरम्यान माका एक धाबो गावलो. त्या धाब्यावर मी रात्री जेवण घेतलंय. तरी जेवण वगैरे होईपर्यंत माझं 1-2 तास ते निघान गेलो. ह्यानंतर मी आता वाटेत खयत थांबायचंय नाही, सरळ गाव गाठलंय असा काहीसा ठरवून मी थैसून निघालोय. पण वाटेत मरणाची थंडी लागाक लागली आणि जसं शहरी भाग सोडून गावाच्या दिशेने मी येऊक निघालोय तसं थंडीचं प्रमाण अजूनच जास्त होऊक लागलं. तरी मी तेव्हा वाटेत 2-3 वेळा तरी चहा पिऊसाठी थांबलं होतं. चहा पिल्यानंतर थोडा बरा वाटायचा आणि थैसून मग 1-1.5 तासाचं अंतर मी कापायचं आहे. रात्रीचा प्रवास आणि तो पण अशा थंडीच्या कडाक्यात इतकं भयंकर असत याचा मी विचार देखील करूक नाही होतंय. पण आता एवढं अर्ध येऊन पोचलंय म्हणजे माका गावापर्यंत तर जाऊचाच होता. म्हणून कशी बशी हिंमत करून मी तो थंडीचा प्रवास पुढे सुरू ठेवलाय. आणि त्यानंतर रात्री 2:15च्या दरम्यान माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान मी तर पूर्णपणे हादरानच गेलोय. हादरान कसलो, मरता मरताच वाचलंय असा म्हणा का हरकत नाही. तर झालं असा, मी एवढं सगळं प्रवास करून बऱ्यापैकी अंतर कापलं होतं आणि त्याच दरम्यान अचानक माका वाटेत एक मोठा पूल लागला. रात्रीचे 2 वाजून गेले होते. जशी माझी गाडी पुलावर येतं तसं त्याचं वातावरण एकदमच बदलान गेलं. मगातपासून इतकी कडाक्याची थंडी चालू होती, पण त्या पुलावर मात्र अजिबात थंडी लागा नाही. म्हणजे एकदम उबदार जागा कशी असता, आपण बाहेरनं इलव की घरात इल्यावर वायच बरा वाटता, तसंच काहीसो प्रकार माका त्या पुलावर इल्यावर वाटलो. आणि थंय इल्यानंतर मी लगेच गाडीचं वेग कमी केलंय आणि आजूबाजूचं तो पाण्याचं निसर्ग बघूक लागलोय. चंद्र वरती होतं आणि सगळा चांदणा पडलेला आणि त्या चांदण्याच्या प्रकाशात ती खालची नदी पूर्ण चमकान गेली होती. आणि तेवढ्यात माझं लक्ष त्या पुलाच्या कडेक गेलो. एक माणूस आपल्या हातात एक आगीचं दिवटो घेऊन साईडका बसलो होतं. मी अचानक त्या माणसाकडे बघितलंय आणि एका क्षणासाठी मी विचार करूक लागलोय की हो माणूस हाय करता काय हा. जेव्हा मी त्याच्या जवळ गेलोय तेव्हा गाडीचं प्रकाश त्याच्यावर पडलो. तेव्हा माका कळालं की तो माणूस थंय मासे पकडी होतो. पण एवढ्या रात्री असं एकटो माणूस मासे कसं काय पकडूक शकता. पण लहानपणापासून माका मासे पकडूची खूप आवड, त्यामुळे मी बऱ्यापैकी असं ऐकन होतंय की रातचेसुद्धा मासे गावतात. माका वाटलं की तो माणूससुद्धा असे रात्रीचे मासे पकडू किलो असत. पुलावरसून मासे लोक गरवतात, पण एवढ्या रात्री ह्या माका माहिती नाही. आणि तो एकटोच होतो. शक्यतो एकटा कोण मासे पकडत नाही. पण मी आपलं म्हटलंय की इलो असत. थंय गेल्यानंतर मी म्हटलंय की बघूया तरी एका काय गावता की नाही. तो माणूस पाठ करून नदी खाली वाकान बघत होतो. त्याच्या हातात साव आणि बाजूक एक पिशवी होती. मी गाडी त्याच्या बाजूक नेऊन लावलंय आणि गाडीवरसून खाली उतारलंय. खाली उतरान मी त्या माणसाच्या जवळ जाऊन त्याका विचारूक लागलोय, हो काका काय गावता काय. पहिल्यांदा ते काका काय बोलले नाही,
पण नंतर ते पटकन मागे वळाले आणि माका म्हणाले, होय तर ही काय पुरी पिशवी भरली माझी. रात्रीचे मासे हय खूप गावतात म्हणून मी अधूनमधून येत आहे. तर ऐकन मी त्या पिशवीत बघूक लागलोय तर संपूर्ण पिशवी त्याची माशांनी भरली होती. ता सगळा बघून मी आपलं मनोमन म्हणाक लागलोय की माका सुद्धा रातचे असे मासे पकडून बघूक होय, कारण रातचे मासे चांगले गावतात असं मी ऐकलेलं आहे. त्यानंतर मी आपलं थंयच उभं राहून त्यांका अजून काय गावतं काय बघत होतंय. तसा पण लांबचा प्रवास करून येल्यामुळे पायसुद्धा बसन बसन आकाडले होते, त्यामुळे थोडा वेळ उभा राहिला किंवाच बरा वाटत असे हेतून मी आपलं त्या काकांच्या बाजूक उभं राहून ते कसे मासे पकडतात त्या बघित होतंय. बघता बघता 5-1 मिनटं उलटून गेली पण त्यांका काय मासो गावत नाही होतं. तसं मी त्यांका म्हणालंय, काका का आता गावाचं वाटतं काय. त्यावर ते म्हणाले, अरे मासो कधी गावात आणि कधी नाही या सांगाक येत नाही, पण एकदा गावले काय मग ते गावातच सुटतात असं ते बोलत होते. आणि तेवढ्यातच त्यांच्या घरी एक मासं लागलं आणि ते सपासप 6 वर वडूक लागले. माका समजलं की इंका मासं लागलो वाटतं, म्हणून मी आतुरतेन खयचो मासं लागलं तो बघत होतंय. ब्रिज तसा बऱ्यापैकी नदीपासून वरती होता, त्यामुळे 6 वरती वडूपर्यंत जरासं वेळ गेलो, पण अखेरीस त्याने तो 6 वर वडून काढल्याने आणि शेवट का मासो जसं वर येतं तेवढं त्यांनी जोरात घसकं दिल्याने तो मासो पूर्णपणे उडान रस्त्याच्या मधोमध येऊन पडलो. हा बघून मी पटकन माझी मोबाईलची बॅटरी चालू केलंय आणि तो मासो बघूसाठी रस्त्याच्या मागे फिरलोय. माका तडपडताना चांदण्याच्या प्रकाशात तो मासो स्पष्ट दिसलो, पण जसं मी मोबाईलची बॅटरी घेऊन त्या माशाच्या जवळ जाऊन बघतोय तेव्हा माका थंय जा काय दृश्य दिसला. हा दृश्य बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या ठिकाणी माका पूर्णपणे कुसलेलो आणि तेका किडे बिडे लागलेलो मासो रस्त्यावर पडलेलो दिसाक लागलो आणि त्याच्या तोंडाक तीच घरी अडकली होती. पण असा कसा काय शक्य असा. मी एका क्षणासाठी हादरलोय. माका वाटलं की जुनं बिनो मासो असात. आजूबाजू फ्लॅश मारून बघितलंय पण खयत तडपडणारं मासं माका काय दिसाक राजी नाही. तेवढ्यात मी मागे वळान त्या काकांका विचारूक लागलोय, हो काका ह्यो मासो असो काय. तेवढ्यात मागचो तो माणूस एका क्षणात खयतो नाहीसच झालो. मी परत हादरलोय, ह्या असं कसं झालं, ह्यो माणूस गेलो काय. संपूर्ण पूल रिकामी होता. दोनवल्या बाजूक मी बघितलंय पण तो माणूस खयच माका दिसाक नाही, पण त्याचं साव आणि माशाची पिशी बिशी सगळी थयच पडली होती. माका या सगळा काय घडला ताच काय समजलं नाही, पण जसं मी त्या माशाच्या पिशेकडे जाऊन बघतोय तेव्हा अक्षरशः त्याच्या पिशेतल्या माशांची अवस्थासुद्धा त्या रस्त्यावर पडलेल्या माशासारखीच झाली होती. संपूर्ण सगळे मासे कुसान गेले होते आणि ते काय एकदम हिवस वास येत होतं. हा दृश्य बघता क्षणी माका समजलं की हय जा काय घडलं ता काय साधासुद्धा नाही होता. ह्यो काहीतरी भयंकर प्रकार असा. ह्या सगळ्याची माका जशीच जाणीव होतं तसं मी जीव घेऊन गाडीच्या दिशेने धाव घेतलंय आणि कसलंच विलंब न करता गाडीवर बसान थैसून वेगान पळालोय. त्यानंतर मी मागे पुढे आजूबाजू खयच बघूक नाही. सुसाट मी त्या पूल क्रॉस करून पुढे गेलोय. माझ्या काळजाचे ठोके इतके वाढले होते की अक्षरशः माका काय करूचा तास सुधरत नाही होता. कसा बसा करून मी त्या पूल ओलांडलोय आणि तेसून पुढे गेलोय. आणि त्यानंतर मी जसं थैसून जरा पुढे जातोय तेवढ्यात माझ्या नजरेसमोर झाका इला. ता बघून माझी तर चांगली तणतणली. माका परत एक पूल लागला. बरीच वर्ष मी गावाकडे त्या रस्त्याने येऊक नाही होतंय आणि बाईकने पहिल्यांदा त्या दिवशी इलं होतंय. मी आपलं मनात म्हणतच होतंय की हा पूल परत कसा काय इला, पण दुसरा मन म्हणाला की कदाचित 2-2 पुलं असतील, पण असं कधी मी बघूक नाही होतंय. पण जसा ता पूल लागतं तेव्हा मी बघितलंय तर ता दिसाक तर एकदम जशाक तसा मगाशी पूल लागला होता अगदी तसाच ता पूल होता. मी म्हणाले की हा तसाच पूल दिसता. तरीसुद्धा मी गाडी त्या पुलावर चढवलंय आणि जसं मी त्या पुलावर जाऊन बघतोय तेव्हा माका परत तसंच काहीसं एक माणूस पुलाच्या कडेक बसान
मासे पकडताना दिसाक लागलो. त्या माणसाक बघता क्षणी म्हाका समजलं की ह्यो तोच माणूस हा आणि ताच पूल हा. मी परत त्या पुलार येऊन पोचलोय. त्या क्षणी म्हाका कळालं की आता माझा काय खरा नाही. मी कसल्या तरी भयंकर प्रकारात अडकलोय. तो एक चकू होतो आणि फिरान म्हाका त्यांनी थंयच आणल्या नव्हता. त्या क्षणी म्हाका कळा नाही की आता मी काय करू. तो माणूस म्हाका लांबवर कडेक बसलेलो दिसावतो. मी गाडी थांबवलंय आणि विचार करूक लागलोय की आता मी पुढे जाऊ की काय करू. ह्या वेळेक त्या माणसानं म्हाका पकडलें तर, कारण तो माणूस तर नाहीच होतो हे म्हाका कळान चुकलेलं. म्हणून मग मी जास्त विचार न करता गाडी थंयसूनच मागे वळवलंय. कारण माझ्यात आता त्या माणसाच्या बाजूसून जाऊची अजिबात हिंमत होत नाही होती. मी गाडी वळवून थंयसून मागे फिरलोय आणि पुलावरसून खाली उतरलोय. जसं मी मागे वळून जातोय तेवढ्यात म्हाका मागसून एक आवाज येलो. असं वाटलं की कोणतरी म्हाका आवाज देता, पण मी अजिबात थांबलोय नाही. मी थंयसून वेगान मागे गेलोय आणि तेवढ्यात माझ्या बाईकचो टायर आपणच वळवळाक लागलो. आणि ह्या तेव्हाच होता जेव्हा टायरातली हवा जाता. म्हाका कळालं की काहीतरी नक्कीच झालं. तशी मी गाडी थांबवलोय, बघतोय तर मागचो टायर पंक्चर झालं होतं. मी म्हटलं की झाला आता ह्याच होचा बाकी होता. आणि बरा मागचो टायर पंक्चर झाल्यामुळे आता गाडीसुद्धा अशी चालवू शकत नाही. एक वेळ पुढचं पंक्चर झालं असतं तर कशी बशी गाडी पुढे गेली असती, पण आता गाडी चालवणं शक्य नाही होतं. आणि एवढ्या रात्री हय काय पंक्चरवालो गावात याचा विचार करणंसुद्धा चुकीचं. माझ्याकडे आता काहीच पर्याय उराक नाही. मी हातात गाडी घेतलंय आणि ढकलत मागच्या दिशेने जाऊक लागलोय. आणि थोडा मागे गेल्यानंतर माका एक छोटीशी टपरी दिसाक लागली जी बंद होती. पण त्या टपरीच्या वरती श्री स्वामी समर्थ लिहिलेला होता. मी म्हटलंय की अजून बाकी खायची जागा तर माका चांगली वाटत नाही हा. त्यामुळे मी त्या टपरीच्या समोर गाडी लावलंय आणि थंय जाऊन बसलोय. इतकी कडाक्याची थंडी होती की अक्षरशः हाडासुद्धा थरथर कापाक लागलेली. पण माझ्याकडे अजून काय पर्यायच नाही होतं. मोबाईलची सुद्धा बॅटरी नेमकी तेव्हा डाऊन झालेली, त्यामुळे कोणाक फोन लावचो तर ताव करूक शकत नाही होतंय. पुढचं 1-1.5 तास मी त्या टपरीकडे बसान काढलंय. आणि जेव्हा 4 वाजन गेले, बाहेर थोडा उजेडाक लागला, तेव्हा थोडं माझ्या जीवात जीविलो. मी गाडी थयत लावलंय आणि पायीच पुढे जाऊक निघालोय. काही अंतर पार केल्यावर माका काही वस्ती गावली. थंय काही लोक बाहेर बसलेली. त्यांका मी लगेच जाऊन भेटलोय आणि असं प्रकार घडलो असं त्यांका सांगितलंय. तेव्हा ती माणसं म्हणाली त्या पुलावर असे प्रकार वारंवार घडतात. तो माणूस बऱ्याच लोकांका दिसलेलो असा. तो असंच रातचो मासे पकडूक जायचो. पण एक दिवशी भरधाव वेगान येणाऱ्या ट्रकवाल्यान तेका उडवल्यान तो दार्याच्यात नशेत होतो आणि तो जागीच ठार झालो. तेव्हापासून तो माणूस बऱ्याच लोकांका दिसता. ता ऐकून मी तर पूर्ण हादरानच गेलोय. मग त्यानंतर त्यांच्याकडसून फोन घेऊन मी माझ्या पप्पांका सांगितलंय. पप्पांका पत्तोच नाही होतं की मी हयपर्यंत येऊन पोचलोय. मग पप्पा गाडी घेऊन म्हाका घेऊ गेले आणि मग त्यानंतर मी पप्पांसोबत घराकडे गेलोय. जाताना वाटेत म्हाका ता पूल गावला. पण ह्यावेळेक पुलार तो माणूस काय नाही होतो. पण ही गोष्ट मी घरच्यांका सांगाक नाही, कारण त्यांका जर ह्या कळाला तर ते म्हाका परत कधीच असं बाहेर फिराक देणार नाही होते. त्यामुळे मी त्यांका एवढंच सांगितलंय की माझं टायर पंक्चर झालं म्हणून मी हय थांबलोय. पण जेव्हा मी त्या गावच्या पुलाकडे येतोय तेव्हा ह्यो प्रसंग म्हाका आठवता. पण नंतर तो माणूस म्हाका कधीच दिसाक नाही. हे सगळे प्रकार वेळा काळाचेच असतात. जेचो वेळ इलो ते कथा अदरून दिसता. आणि असंच काहीसो प्रकार माझ्यासोबत तेव्हा घडलो होतो. त्यानंतर मी कधी असं रातचं एकटो गाडीयन कधी येऊक नाही. तर अशी काहीशी होती गावाकडे येत असताना वाटेत घडलेली एक भयंकर घटना. तुम्ही इथपर्यंत ही गोष्ट ऐकला असाल तर नक्की लाईक करूक विसरा नको. आता मी तुमच्यासाठी अजून एक रात्रीच्याच प्रवासादरम्यान इलेलो एक भयंकर अनुभव सांगतोय. तर ह्यो प्रकार 4 मित्रांसोबत घडलो होतो. ते गावाकडे एका 4 व्हीलरने इले होते. रात्री 8च्या दरम्यान त्यांनी जेवण केल्याने आणि त्यानंतर ते असे रातचेच
असे आजूबाजूक फिरत होते. आतल्या गावांमध्ये रातचं वातावरण कसं असतं त्या बघत होते. फिरता फिरता ते एका समुद्रावर गेले. थंय जाऊन त्यांनी मस्त बसान गप्पा गोष्टी केल्यानी आणि अखेरीस रात्री 11च्या दरम्यान ते परत येऊक निघाले. येत असताना वाटेत त्यांका बाजारपेठ गावली. पण गावची दुकानं तर 9पर्यंतच चालू असतात. त्यानंतर सगळेजण दुकानं बंद करून जातात. त्या दिवशीसुद्धा सगळी बाजारपेठ बंद झाली होती आणि नेमका ह्यांका काहीतरी खावचा होता. शहरी भागात दिवसा आणि रातचा दोनवल्या वेळा काय ना काय खाऊ गावता, पण गावाकडे तसं नसतं. त्यामुळे आपले म्हणाले, अरे यार जरा लवकर येऊ काय होता, काहीतरी गावलं असतं. 11 वाजता आता खय काय गावतला. तरीसुद्धा ते आपलं काही मेडिकल वगैरे गावता काय ह्या शोधात होते. पण त्या ठिकाणी तसं काय नाही होतं. बघता बघता ते बाजारपेठ पार करून जरा पुढे येले आणि तेवढ्यात त्यांका एक लाईट दिसाक लागली. त्या लाईटीचा प्रकाश बघून ह्यांका वाटलं की खयचं तरी दुकान असत, म्हणून ते पटकन थैले आणि खरोखरच त्या एक दुकान होतं आणि दुकानात सगळे वस्तू वगैरे लावलेले दिसा होते. ता बघून हे चौघवले खुश झाले. म्हणाले की बराच झाला, होय नक्कीच काहीतरी खाऊ गावात. जेव्हा त्यांनी त्या दुकानाकडे नीट बघितल्याने तर त्या दुकानाकत लागण एक पेट्रोल पंप होतं, पण थंय कोण दिसत नाही होता आणि लाईटी बिटी सगळे बंद होते. त्यांका वाटलं की हो पेट्रोल पंप चालू असत, पण रात्रीची वेळ असल्यामुळे ते सगळेजण होय काहीतरी झोपले असतील. पण दुकानातली लाईट बघून त्यातलो एक मुलगा म्हणालो की तुम्ही थांबा, मी काहीतरी खाऊ घेऊन येतोय. असं म्हणून तो गाडीतून खाली उतरलो आणि त्या दुकानाच्या दिशेने जाऊक लागलो. आणि बाकीचे हे 3 जण गाडीतच बसन आपले नेहमीचे गप्पा गोष्टी मारत होते. बघता बघता 3-4 मिनटं उलटान गेली, पण त्याचं काय होतं पत्तो नाही. ह्यांका वाटलं की काहीतरी अजून घेत असत आणि असं बरंच वेळ निघान गेलो, पण तो काही इलो नाही. तसे 3 जण म्हणाक लागले, अरे हो गेलो तर अजून इलो नाही कसं, एवढ्यात येऊ काय होतं, काय झालं. तसं त्यातलं अजून एक मुलगा म्हणालो की थांबा मी बघून येतोय. असं म्हणत दुसरं मुलगंसुद्धा त्या दुकानाच्या दिशेने जाऊक लागलो. आणि त्यानंतर त्याचा काय झालं काय माहिती, 5-10 मिनटं उलटान गेली, पण हे 2 जण काय परत मागे येऊक नाही. ता बघून हे दोघे घाबरले, यांचा होता काय म्हणून यांनी पटकन फोन लावून बघितल्याने फोन लावून बघतात तर दोघांचे फोन नुसते वाजत, पण फोन काय कोण उचलत नाही होता. आणि तेवढ्यात अचानक एकाचं फोन उचललो गेलो. तसे हे पटकन म्हणाले, अरे काय झाला, काय करतास थयास, थयच खाऊक बसलास की काय. तेवढ्यात त्यांका त्या फोनमधून एक आवाज ऐका केलो आणि तो आवाज त्यांच्याच एका मित्राचं वाटा होतो. तो म्हणालो, हय येवा आम्ही अडकलो, वाचवा आमका, असे काहीशे त्याचे ते बोल होते. आणि एवढा ऐकान त्याचा तो फोन कट झालो. आणि जसं तो फोन कट होता तेवढ्यात त्या दुकानाची लाईटसुद्धा अचानक बंद झाली. हा बघून हे दोघवले चांगलेच घाबरले आणि पटकन गाडीतून उतरान त्या दुकानाच्या दिशेने धाव घेऊक लागले. आणि जसे ते त्या दुकानाकडे येऊन पोचतात तेव्हा त्यांका थंयचा काय दृश्य दिसलं. हा दृश्य बघून ह्या दोघांच्या पायाखालचीच जमीनच सरकली. कारण त्या दुकान आपणच बंद झालेला, बाहेरसून टाळा बिळा लागलेला आणि संपूर्ण त्या बाहेरचा कुलाब बिलाब गंजान गेलेला. म्हणजे असं वाटतच नाही होतं की ह्या नुकताच कोणी बंद केल्या नसत. हा बघून हे दोघवले घामान चांगलेच भिजले. काय करूचं कळत नाही होतं. त्यांनी पटकन फोन लावल्याने फोन लावतात तर नुसतं रिंग होत होती, पण त्यांचे ते 2 मित्र फोन उचलूकत तयार नाही होते. हे हाक मारतात, मोठमोठ्याने त्यांना आवाज देतात, पण त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचतच नाही होतं. हे असे अचानक नाहीसे खय झाले त्यात त्यांका समजलं नाही. त्यांनी आजूबाजूक सगळीकडे त्यांका शोधल्याने बाजूच्या पेट्रोल पंपावर जाऊन त्यांनी हाकसुद्धा मारल्याने त्यांका वाटलं की कोणतरी माणसं आतमध्ये झोपली वगैरे असतील, पण तसं काय प्रकार नाही होतं. त्यांच्यासोबत ह्या काय घडलं त्यात त्यांका समजलं नाही. ते चांगलेच हैराण झाले. बरं आजूबाजू कोणाची मदत घेऊची तर कोण दिसतही नाही होतं. पूर्णपणे ओसाड रस्ता होतं आणि मध्येच तो एक पेट्रोल पंप आणि बाजूक छोटंसं दुकान दिसा होता. त्या व्यतिरिक्त ते अजून कायच नाही. आणि जो एक मुलगा आतमध्ये गेलेलो त्याच्याकडेच गाडीची चावी होती. त्यामुळे दोघवले जण ते चांगलेच अडकले.
संपूर्ण रात्र ते आपल्या मित्रांका फोन करत होते, पण नुसती रिंगच वाजली, फोन कधी कोणचं उचललो गेलोच नाही. शेवटी ते भियान पुढे पुढे चलत गेले आणि पुढे त्यांका एक गाव लागलं. थंय गावात लोक गाढ झोपली होती. त्यांका त्यांनी कसा बसा उठवल्याने आणि ते म्हणाले की असे आमचे 2 मित्र गायब झाले आहेत, पण त्यांच्यावर कोण विश्वास ठेवकत तयार नाही. पण काय करून लोकांका त्यांनी समजवल्याने आणि काही लोकांका ते त्या ठिकाणी घेऊन नेले. जशी ती लोक थंय येतात तेव्हा त्यांनी त्यांका जा काय सांगितल्याने था ऐकन ते दोघवले चांगलेच चक्रावून गेले. ते म्हणाले की अरे ही जागा गेल्या 5 वर्षांपासून बंद असा, ऐकून येत नाही. मग तुमका हे दुकान कसं काय दिसलं? ता ऐकन ह्या दोघांचे डोळे उघडेच पडले. अंगार काटो इलो. असं कसं काय शक्य असा? आमचे दोनवले मित्र ह्याच दुकानात गेले होते, पण लोक म्हणाली असं होणं शक्यच नाही. मग त्यानंतर सकाळ झाली. मग ह्या दोघांनी गावची पोलीस चौकी गाठल्याने आणि आपले 2 मित्र बेपत्ता असत ह्या सगळ्याची त्यांना माहिती दिल्याने पोलीस म्हणाले की ठीक आहे, आम्ही शोध घेतो म्हणून त्या दोघांचे फोटो त्या पोलिसांनी घेतल्याने आणि ते त्यांच्या शोधाक लागले. पुढचे 2-3 दिवस त्या दोघांचं काय शोध लागत नाही होतं. पोलिसांनी संपूर्ण गाव छान मारल्याने पण खयच कोणी त्यांना बघूक नाही. ते अचानक खय नाहीसे झाले त्या कोणाक समजत नाही होता. गावात सगळी चर्चा झाली की बाहेरसून इलेले 2 पोर अचानक आपल्या गावात हरवले आहेत आणि ते त्या दुकानाकडे शेवटचे दिसले होते. त्यामुळे गावात एक भीतीचं वातावरण पसरलं होतं. सगळेजण त्या 2 पोरांच्या शोधात होते. जवळजवळ 7-8 दिवस ह्या सगळ्यातच निघान गेले आणि शेवटी ह्या 2 मित्रांनी आशा सोडल्याने की आता आपल्या काय खरा नाही, घरचे काय आता त्यांच्या आपल्याक सोडूचे नाही. 7 दिवसांसाठीच ते गावाकडे फिरा केले होते आणि त्यांचे 7वेले दिवस ह्या सगळ्यातच निघान गेले. आणि अखेरीस 7व्या का 8व्या दिवशी अचानक ह्यांका पोलिसांचो फोन इलो. पोलीस म्हणाले की तुमचे 2 मित्र सापडले आहेत, त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तुम्ही ताबडतोब येवा. तसे हे 2 जण पळत पळत त्या हॉस्पिटलमध्ये गेले. जसे ते थंय जाऊन बघतात तेव्हा त्यांच्या अंगावर काटो चिलो, कारण त्यांचे ते दोनवले मित्र अशा अवस्थेत त्या बेडवर पडले होते की त्यांनी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतं. ते दोघोले पूर्ण वेडेपिसेच झालेले, काय बोलत ताच त्यांना काय कळत नाही होतं. मग डॉक्टरांनी 2 दिवस त्यांच्यावर इलाज केल्याने औषध पाणी केल्याने त्यानंतर थोडा त्यांना समजाक लागला आणि थोडे ते माणसात इले. आणि त्यानंतर जेव्हा त्या दोघांका विचारल्याने की नेमका झाला काय होता, असे काय तुम्ही वागतास, तेव्हा त्याने जा काय सांगितल्याने त्या ऐकन संपूर्ण गावच हादरून गेला. ते 2 जण म्हणाले आम्ही त्या दुकानात तर गेलो, पण थंय गेल्यानंतर काय झालं काय माहिती, अचानक डोळ्यासमोर अंधार येईली आणि आम्ही पूर्णपणे एका काळोख्या खोलीत अडकले गेलो. त्या खोलीतून बाहेर येऊचो आमका मार्गच सापडत नाही होतं. आम्ही खूप वाट शोधूचो प्रयत्न केलो. चिडचिड खूप झाली, काय करूचा कळत नाही होतं. आता आम्ही मरतो की काय असंच आमच्या डोक्यात विचार येत होतं. आम्ही एकमेकांका सुद्धा दिसत नाही होतं, फक्त आमचे आवाज येत होते. आणि या सगळ्याचा परिणाम आमच्यावर खूप वाईट झालो. मानसिक स्थिती हलाक लागली आणि आम्ही असे कुळ्यासारखेच वागाक लागलो. केस बीस आम्ही उरबडून काढलो. आमका काय घडता ता समजत नाही होता. दिवस चलल्या की रात्र ताव कळा नाही, इतको थंय काळोख होतो. आणि अचानक आमका एक प्रकाश दिसक लागलो. आम्ही दोघवले जसं तो प्रकाश दिसता तसं त्या दिशेने धाव घेतलं आणि प्रकाश असून आम्ही अचानक त्या दुकानातून बाहेर पडलो. त्यांनी सांगितलेली ही घटना बऱ्याच लोकांका पटण्यासारखीच नाही होती, पण त्यांनी या स्वतः त्या ठिकाणी अनुभवल्याने होता. तशी गावची जुनी लोक म्हणाक लागली की तो पेट्रोल पंप आणि तिची जागा असा ती बरी नाही. खूप वर्ष आधी त्या ठिकाणी बऱ्याच लोकांका जिवंत गाडलेला होता. आता ह्यो नेमको काय प्रकार होतो ता काय त्यांका नाही माहिती, पण ती जागाच खराब असल्यामुळे तो पेट्रोल पंपसुद्धा जास्त काळ चाललो नाही, म्हणून ती जागा आता पड असा. आणि रातचे हे 4 जण त्या सगळ्यात अडकले आणि 2 जण तर अक्षरशः मरता मरता वाचले. त्यांचं नशीब चांगलं म्हणून त्यांका अखेरीस बाहेर पडायचं मार्ग गावलं, नाहीतर ते त्याच्यातच अडकान रावले असते. पण ह्या 4गांका जो काय अनुभव येलो तो मात्र त्यांच्या कायम लक्षात रावलो.
ह्या सगळ्या घटनेपासून गावचो खंयचो व्यक्ती त्या पेट्रोल पंपाच्या आजूबाजूसून जायत नाही आणि जरी गेलो तरी त्या दिशेन अजिबात वळान बघत नाही, कारण थंय कधी काय दिसत ह्या सांगाक येवचं नाही. असो काहीसो तो बंद पडलेलो पेट्रोल पंप होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असे काहीसे होते रात्रीच्या प्रवासात केलेले 3 भयंकर अनुभव. जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि खयची गोष्ट आवडली त्यासुद्धा नक्की सांगा. आणि तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा. आणि सगळ्यात आधी हे व्हिडिओ अजूनही लाईक करूक नशाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजूनही तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीशे भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.